ना 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 यानं माईकच कनेक्ट नाही केला नीट. ना 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 कैमरा रिकॉर्ड करता है, ठीक है। ये तो शायद इसलिए क्या ना 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 ना। चलो देखते हैं कितना फुटेज वेस्ट किया है इसने। काफी चीजें तो दिमाग में एनीवे। नो नो सब फुटेज वेस्ट है। बहुत ट्राई किया मैंने, नहीं हो रहा है ऑडियो रिकवर। हेलमेट दे रहे अपना, इसको तो मैं चेंज करके देता हूँ माइक। हम्बल वाला लगा है, टाइप सी वाला हम्बल का माइक लगा है, टाइप सी वाला यूज करना है, जुगाड़ नहीं। ठीक है, ये ले ऐश कर। ओके गाइस, मला ना थोडं फ्रस्ट्रेशन झालं आहे, कारण की माईक काम नाही करत आहे. मी आपला जुगाडवाला माईक पण ट्राय केला, टाईप सीवाला माईक कनेक्ट आहे. एक टेस्ट राईड घेऊन येऊ आपण, बघूयात हे चालतं आहे की नाही. ओके, कॅमेऱ्यामध्ये काही फॉल्ट आहे की माईकमध्ये काही फॉल्ट आहे वगैरे वगैरे, लेट्स सी. कारण त्या दिवशी ते एकदम परफेक्ट चालत होतं. जास्त नाही, आपण फक्त एकच राऊंड मारून येणार आहे. बघूयात आता थोडं स्पीडने जाऊन बघूयात आवाज येतो की नाही व्यवस्थित माईकचा. ओके, आता हेल्मेट बंद आहे, बघूयात आवाज कसा येतो. वरती आपण थोडं तिथं टेस्टिंग होऊन जायला पाहिजे. ओके, ते जस्ट टेस्टिंग पर्पजसाठी अगदी स्लो चाललो आहे मी. ओके, बघूयात आता कसा ऑडिओ येतो. ऑसम, भेटूयात वरती. कुछ तो गड़बड़ है यार, या तो कैमरा में गड़बड़ है या फिर अभी आपको इसका प्रॉब्लम बताते क्या हुआ। ये अपना कैमरा है तो हमने ऑन कर लिया, हम इसमें माइक भी कनेक्ट कर दिए। सी सिंबल आ रहा है, हम है अभी 4K 120 फ्रेम्स पर सेकंड। जैसे ही मैं रिकॉर्डिंग स्टार्ट करूंगा ये माइक का सिंबल चला जाता है। इसका मतलब है कि 4K 120 पे ये एक्सटर्नल माइक को सपोर्ट नहीं करता अपने टाइप सी। अगर मैं इसको कर दूं 4K 100 फ्रेम्स पर सेकंड तो इस पर भी ये जैसे रिकॉर्डिंग स्टार्ट करो चला जाता है। दैट मीन्स कि अपने यहाँ पे ये वाला माइक काम नहीं कर रहा है। तो इसके लिए सोल्यूशन ये है कि 4K 60 फ्रेम्स पे करना है अपने को रिकॉर्ड। देखो अभी यहाँ पे माइक का सिंबल है, अगर मैं रिकॉर्डिंग भी स्टार्ट कर दूंगा तो भी मेरा माइक का सिंबल है यहाँ। दैट मीन्स कि अपना एक्सटर्नल माइक इस टाइम पे काम कर। अगर मैं यहाँ पे टैप कर दूं तो ये वर्क करेगा। चलो सही है, अभी अपने को पता चल गया है कि क्या प्रॉब्लम है एक्चुअल में। बट हाँ, हम ये हम्बल का माइक यूज करेंगे, इसका ऑडियो क्वालिटी थोड़ा अच्छा है तो ये वाला यूज करेंगे अभी कंटिन्यू। आप भी बाकी का ब्लॉग एंजॉय कीजिए। ओके, ऑल सेट फॉर वर्क, लेट्स गो. ओके जनता, तर मला खूप असं झापण्यात आले
माझ्या एडिटर बाबूकडून की 4K 120 मध्ये शूट केल्यानंतर एक्सटर्नल ऑडिओ येत नाही. तो ह्या कॅमेऱ्याचा एक छोटासा लिमिटेशन आहे आणि आपण आता 4K 60 वरती रेकॉर्ड करतोय. आय होप की आता तरी माईक कॅच करत असेल, ऑडिओचा काही त्रास येणार नाही. सॉरी एडिटर बाबू. I am sorry, Babu. आई होप कि फिर से मैं झाड़ा ना जाऊँ बहुत. डर लगता है भाई, ये एडिटर लोग ना खतरनाक होते हैं. चलते चलते मेरा आवाज लेडी का भी बना सकते. ओ, न, 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 न. रुको, हमको जाने दो भैया. अभी माइक प्लेसमेंट का अपने को कुछ खास पता नहीं है. ठीक है, जब ये फुटेज हम देखेंगे अच्छे से तो पता चल जाएगा कि क्या हमारा माइक प्लेसमेंट सही है या नहीं. आई होप कि सही हो, ज़्यादा कुछ स्पाइक्स वगैरह ना हो. हम भी तो पहली बार ही मोटो ब्लॉगिंग कर रहे हैं ना, तो हमें काहे का पता है क्या होता है, कैसे होता है, क्यों होता है. अभी ये फ्रेम रेट का थोड़ी ना पता था मुझे. और जोर लगा के आयशा. This is going to be the kind of a review video of this microphone, Humble HPC01, that's connected to Action 2. We're gonna check how the audio quality is, and this is right beside my mouth in the helmet, so I hope my audio is crystal clear and also not and it's not distorting because of it is very close to my face. So we wait for the signal to go. I ride a Avenger, so I don't get to be a squid. More than 50% of Indian public do not have licenses, and remaining 50, those who have licenses, have passed their driving test by giving commission to their licensing agents. So there's that. Take it with a grain of salt. So this is Lutime, as I call it, is a Avenger 150 Street, and apparently above 60 I don't have any power or torque left. So if I'm going downhill like this one, I have power above 60, and if I'm going uphill, then I'm finished. It's better you choose your lanes way ahead of time instead of cutting off someone, because that's dangerous again. And see, one more पुनेरी छपरी. मैंने बहुत सारी बातें करी थी. लास्ट मैंने 120 फ्रेम्स पे रिकॉर्ड किया था. याद भी नहीं है मुझे क्या क्या बातें करी थी. वैसे ये तो जस्ट एक थोड़ा सा टेस्ट है. वी आर टेस्टिंग आउट द माइक्रोफोन, दिस Humble HPC01 thing, and we're seeing if how it sounds inside the helmet. One of my previous video, check the I button here, had this mic which I used to voice over the entire thing. One of the things that I discussed in my 4K 120 recordings is why I'm recording all this. I want to learn more how to be a confident speaker. Although this is being behind the camera, behind the helmet, under the helmet, behind the visor, whatever you call it, as you wish, gives a little bit of a shield so that it's not directly on your face and you don't have to worry about public pressure. Usually no one hears you outside your helmet, so that's the same fold again. See, again distracted. I'm a very distractive person. क्या बात कर रहे थे हम लोग? हाँ, कॉन्फिडेंस. सो आई होप कि ये ब्लॉगिंग, मोटो ब्लॉगिंग या फिर यूट्यूब पे वीडियो वगैरह बनाना, दैट गिव्स मी लिटिल पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडेंस. अच्छे से बात कर पाऊँ मैं पब्लिक में, जो भी हम चाहते हैं. दिस शुड हेल्प मी. सो प्राइमरी गोल इज दिस: मेक अ गुड कंटेंट, learn how to speak publicly, and essentially have some videos as a memory once I'm gonna get old and I would be able to see these videos, how active me was. One day बुड्ढे अविनाश ये वीडियो तो देखेगा एंड हंसेगा
I had a wish to start a YouTube channel back in my college days, but situation didn't allow me. I tried few times. It did not continue that way. Then pandemic happened, and I started a corporate job. So after that corporate job, no time left for me to actually continue. The priorities were changed. बघा हा पतंग उडत चाललाय. Okay, he stopped, I guess. So that's good. We did a good deed today. चांगलं काम केलं आपण ऐसिक. I mean, it did not seem that harmful because it was very low to the ground. So as a rider to rider, you should take care of another rider. So, अगर आप पतंग वगैरह उड़ाते हो तो प्लीज़ जैसे रोड्स वगैरह से थोड़ा दूर रहिए. और अगर आप बाइक्स चलाते हो स्पेशली ड्यूरिंग द जनवरी, बी माइंडफुल के कहीं भी मांझा हो सकता है. ये अपना जिम्मेदारी है कि अपन खुद को सेफ रखें ऐसी चीज़ों से. जाओ भाई दीदी आप आगे जाओ. That is the lady driving a car. That's why I gave her away. I don't wish to be a part of her story. Please don't jump. Thank you. काहीतरी वाजलं पुढे. देखो यार, ये मेरा थोड़ा पहला काइंड ऑफ एक्सपीरियंस है मोटो ब्लॉगिंग करना. इससे पहले वाला अटेम्प्ट था 4K 120 वाला. उसकी वजह से थोड़ा सा मेरा कॉन्फिडेंस का दाढ़ भात हो चुका है. आई होप यू अंडरस्टैंड. इसलिए थोड़ा एनर्जी कम रहेगा लगेगा आपको इस वीडियो में. बट आई एम अ वेरी गुड बकचोदियन. सो अगर आप नए हो चैनल पे एंड अगर आपको ऐसा थोड़ा सा टूटा फूटा सा ह्यूमर अच्छा लगता है, देन प्लीज सब्सक्राइब. अपने दोस्तों से बोलो जिनको ऐसा ह्यूमर अच्छा लगे, उनसे भी सब्सक्राइब कराओ. आई मीन ऐसा कुछ ज़्यादा ज़बरदस्ती नहीं है का. अगर तुमको ऐसा पसंद आया मेरा बड़बड़ तो करो, बाद में फिर बोलना नहीं कि भाई तुम पहले बड़बड़ करता था फिर अभी बड़बड़ नहीं कर रहा है. और अपन को ना ये भी जानने का है कि हिंदी में चलेगा जिससे अपन थोड़ा सा वाइड ऑडियंस में फैल जाए. तो कमेंट्स में बताओ मेरे भाई लोग, हिंदी में रखा जाए किंवा मराठीत करावं, और वी शुड गो फॉर इंग्लिश. मराठीसाठी 1 दाबा, हिंदी के लिए 2 दबाए. फॉर इंग्लिश सिलेक्ट 3. मेक योर सिलेक्शंस गाइस. इट्स अप टू यू. हिंदी, इंग्लिश, मराठी सगळीकडे आपलेच. काही गोष्टी मराठीत बोललेल्या चांगल्या वाटतात. कुछ चीज़ें हैं जिनका हिंदी में अच्छा स्वाद आता है. एंड सम थिंग्स साउंड्स गुड इन इंग्लिश. सो बिझनेस इंग्लिश. लेट्स सी. सेफली घरी जाऊयात लिटिल स्लोली. भाऊचा आवाज लागलेला नाही आहे पूर्णपणे समोरच्याचा. त्याच्या जास्त जवळ जायला नको. कसा ओपन होतं बघितला का. Okay, good. Don't go. वाह, शाबाश. ते चालान करायला उभेच आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपण कधीच नाही सिग्नल तोडत. येडवला का काढला याचा फोटो. नाही काढला. त्याचा फोटो नाही काढला. सिग्नल तोडून पळाला हा. इतक्यात आहे स्कूटीवाला सिग्नल. आता हा गेलाय सिग्नल तोडून बिना हेल्मेटचा कानाला फोन लावून तरी पण नाही. मला तर बिनकामाचा धरत्यात राव कधी कधी. खरंच बाबा. काय चाललंय हे पुणे RTO. व्हॉट इज दिस. ज्याची सगळी डॉक्युमेंट्स वगैरे सगळे क्लिअर आहेत, हेल्मेट आहे डोक्याला, गाडीचे इंडिकेटर्स वगैरे सगळं काही वर्किंग आहे, त्याला तुम्ही धरता आणि खोटे चालान मारता. आणि हे असे जे बिना हेल्मेटचे सिग्नल तोडून तुमच्या समोरून जातात त्यांच्यावर काहीच नाही. वा रे वा. हे कसं आहे JSA. हो मस्त रिक्षा राव.
ह्या वेगळ्या आहेत बरं का, ती मागची होती ती वेगळी आहे. मागची स्टिअरिंग वाली आहे, या पुढच्या हँडल बार वाल्या आहेत. यूपी मधून आलेल्या. अरे बापरे. ती होती ना दे धक्कावाली टमटम, त्याच्यासारख्या रिक्षा आहे त्या. छान आहेत, आवडल्या मला जरा. काहीतरी युनिक आहे. वाह, शाबाश. गुटखा खाऊन एक नंबर. सीएनजी JSA कंपनीचे ऑटो. बघायला पाहिजे नक्की काय सीन आहे. BS6 ऑन टेस्ट बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यूपीची TC प्लेट आहे. चलो ऑटोवाले दादा, थोडीशी साईड द्या बरं आम्हाला आता. नको बाबा. थांबून घ्या. कसली येडी जनता आहे. आता ठोकला होता मला हा. काय माहिती असला, मी बरं आरशात बघितलं नाही, चिटकला होता मला. बघितलं जनता, याच्यामुळे आपल्या लक्ष राहू द्यायचं कायम. आपण आपलं सावध राहायचं असतं बाबा. थांबताना पण माग बघायचं, आणि आपल्या मागून येतोय का वगैरे वगैरे. कारण काय होतं, कधी कधी एखादा येऊन चिटकायला बघतो आपल्याला. आपला जीव आहे, आपण वाचवणं आहे बाबा. आता जर समजा तू मागून टेकला असता मला, माझा तर उजवा पाय गेलाच असता ना. मी बाबा 5 सेकंद जर बघितले ना सिग्नल मध्ये, मी पळवतच नाही गाडी बाबा. ना आपल्याला नाही सिग्नल तोडून जायचं बाबा. होतं काय माहिती का, जसं आपण सिग्नल संपायच्या आधी निघायचं म्हणतो, पुण्यातली जनता काय म्हणते, सिग्नल सुटायच्या आधीच मी 2 सेकंद पुढे जातो, सगळ्यांच्या आधी मी निघल. मग आपण येलो मध्ये जोरात असतो, तो सुटत असतो. येतात मग भिडतात एकमेकांना. दीदी नको, दीदी नको नको, ए ए ए ए. थोडं लांब थांबा या ट्रक पासून. आपण फायनल डेस्टिनेशन मूवी बघितलेला आहे. थोडं लांब थांबलेलंच बरं आहे बाबा ना. तुम्ही जा पुढे, तुम्हाला जायचं तर. असं असतं काहीच, एकच आहे ही जी तुम्हाला रेस दिसते व्हाईट वाली. जर तुम्ही या रेषेच्या पुढे गेला आणि त्यानंतर जर येलो झाला तरच कंटिन्यू करा. जर त्या रेषेच्या मागे असतानाच येलो लागला तर मग पुढे जाऊ नका. आणि मी तर सजेस्ट करेल, जर 4-5 सेकंद दिसत असतील ना, स्लो करून घ्या, थांबून घ्या. काही फरक नाही पडत जास्त. 4 सेकंद वाचवायच्या मध्ये ना माणूस संपतो. ठीक आहे, बघा आता या पूर्वी एवढा वेळ तो लाल होता, त्यावेळेस नाही जमलं यांना जायला. आता जायचं यांना. Which one is it? Z900. मूड फ्रेश झाला परत Z900 बघून. आय होप की तो पोरगा छपरी नसणार आहे आणि रिस्पॉन्सिबली राईड करत असणार आहे. आय होप सो. हेल्मेट वगैरे होतं व्यवस्थित, रूल्स वगैरे सगळे पाळले, ट्रॅफिकला थांबला व्यवस्थित, सिग्नल सुटल्यानंतर निघाला. सो आय रिस्पेक्ट हू रिस्पेक्ट द रूल्स, ट्रॅफिक रूल्स मोस्टली. ए भाऊ, बोललो होतं ना जनता कशी पण घुसते. हा गुड.
शाबाश, थैंक यू. Thanks! Love you! And we are back at our place now.